कठोपनिषद प्रथम अध्याय तृतीया वल्ली मंत्र नंबर 3। या प्रथम वल्लीमध्ये तृतीया वल्लीमध्ये भाष्यकारांनी संबंध सांगत असताना पाठीमागे विद्या आणि अविद्या या भिन्न आहेत, यांची फल भिन्न आहेत असं प्रतिपादन केलं गेलं। तर त्यांची कोणती फल भिन्न आहेत याचा निर्णय करण्यासाठी या तृतीया वल्लीचा आरंभ केला गेला आहे। पैकी पहिल्या मंत्रामध्ये दोन प्रकारचे आत्मे सांगितले, एक जीवात्मा, दुसरा परमात्मा। आणि हे दोन्हीही आत्मे हृदयाकाशामध्ये बुद्धिरूपी गुहेमध्ये प्रविष्ट आहेत। आपापल्या कर्माची फल सुकृतस्य ऋतं पिबंतौ, आपापल्या स्वयंकृतस्य स्वतः केलेल्या पापपुण्याचं फल भोगत आहेत। कसे आहेत हे? परस्पर अत्यंत विलक्षण आहेत, भिन्न आहेत। एक छायेप्रमाणे आहे आणि दुसरा आतप याप्रमाणे म्हणजे प्रकाशाप्रमाणे असा आहे, असं ब्रह्मवेत्ते बोलतात, पंचाग्नीची उपासना करणारे बोलतात। आणि 3 वेळा ज्यांनी नाचिकेत अग्नीचं चयन केलं तेही बोलतात। द्वितीय मंत्रामध्ये यम भगवान प्रार्थना करतायत, यह सेतु ईजानानाम। नाचिकेत नावाचा अग्नी हा यजन करणाऱ्यांसाठी एखाद्या सेतू समान आहे। त्या नाचिकेत अग्नीला आम्ही जाणण्यामध्ये समर्थ हो। अक्षरम ब्रह्म यत् परमम अभयम तितीर्षताम पारम शकेमहि। जे परब्रह्म आहे, अविनाशी आहे, अभय स्वरूप आहे आणि संसाराच्या पलीकडे जाण्याची इच्छा करणाऱ्या साधकांसाठी पलीकडचं तीर आहे, असं जे परब्रह्म आहे ते परब्रह्म जाणण्यामध्ये सुद्धा आम्ही समर्थ होवोत, अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे। एक परब्रह्म आहे, दुसरं अपरब्रह्म आहे, यांचंच विश्लेषण पहिल्या मंत्रामध्ये केलेलं आहे। त्यामध्ये जो उपाधिकृत असणारा संसारी जो जीव आहे, ज्याला अंतःकरण ही उपाधी आहे, त्यामुळे जन्ममरण या संसाराला प्राप्त झालेला आहे। विद्येमध्ये किंवा अविद्येमध्ये अधिकारी आहे, एकतर विद्येच्या मार्गाने जातो किंवा अविद्येच्या मार्गाने जाणारा असा जो जीव मोक्षगमनाय संसारगमनाय च, मोक्षासाठी एकतर गमन करतो विद्येच्या द्वारा किंवा अविद्येच्या द्वारा संसारामध्ये गमन करतो, असा जो जीवात्मा, तस्य तद उभयगमने साधनो रथः कल्प्यते। अशा या जीवाला त्या दोन्ही मार्गांना जाण्यामध्ये साधन म्हणून एक रथ आहे, त्या रथाची या ठिकाणी कल्पना केली जात आहे। अर्थात एक व्यावहारिक रथाप्रमाणे या शरीरालाच या ठिकाणी रथ असं म्हटलेलं आहे। शरीर इत्यादी अशी ही रथकल्पना श्रुती माता या ठिकाणी करते। विद्येमध्ये किंवा अविद्येमध्ये प्रवृत्त असणारा जीव या शरीररूपी रथाच्या द्वारा आपली मार्गक्रमणा करतो, एकतर मोक्षाला जातो किंवा संसाराला प्राप्त होतो। हे शरीर आहे, काल आपण चिंतन करून आलो। आपण ठरवायचं आहे संसाराला गमन करायचं का मोक्षाकडे गमन करायचं आहे, हे ठरवायचं आहे आपल्याला। साधन तर देवानं दिलंय शरीर, या रथामध्ये बसून जायचं आहे कुठं हे ठरवायचं आपण। पण दोन्हीकडे गमन करण्यामध्ये आपल्याला साधन मात्र हे शरीर आहे, हे रथ आहे। अशा प्रकारची एक सुंदर कल्पना श्रुती माता या ठिकाणी करीत आहे। श्लोक नंबर 3। आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथम एव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहम एव च. उपनिषदामधील एक अत्यंत प्रसिद्ध असणारा हा मंत्र आहे. अनेक वेळा याचं उच्चारण महापुरुषांच्याकडून केलं जातं. हा कंठस्थ करण्यासारखा श्लोक आहे. 3रा आणि 4था हे दोन्ही श्लोक. या तृतीय वल्लीमध्ये बरेचसे असे मंत्र आहेत की ते नेहमी चिंतनाला येतात, उपयुक्त पडतात, ते कंठस्थ करायचे. श्रुती माता सांगते आत्मानं रथिनं विद्धि. या आत्म्याला रथी असं तू जाण. एका रथावर हा आरूढ झालेला रथी म्हणजे हा जीवात्मा ही विद्या अविद्येमध्ये प्रवृत्त झालेला संसारी असा जीव या देहरूपी रथावर आरूढ झालेला आहे. शरीरम रथमेव तू. शरीरम तो रथम एव विद्धि. या शरीराला तू एक रथ समज. बुद्धिम तू सारथिम विद्धि. या बुद्धीला तू सारथी समज. जसा रथावर सारथी असतो घोडे हाकणारा, त्याप्रमाणे या शरीररूपी रथाला हाकणारी ही बुद्धी आहे, म्हणून ही सारथी आहे. मनः प्रग्रहमेव च. आणि मनाला तो लगाम समज. त्या घोड्यांना लावलेले जे लगाम असतात त्या सारथ्याच्या हातामध्ये असतात. तो लगाम म्हणजे कोण इथं तर मन आहे. मन याची प्रत्येकाची कारणं. शरीराला रथ का म्हणायचं, आत्म्याला रथी का म्हणायचं, बुद्धीला सारथी का म्हणायचं, मनाला प्रग्रह म्हणजे लगाम का म्हणायचं, या प्रत्येकाची कारणं भाष्यकार देणार आहेत. या रूपकाचं वर्णन करणार आहेत. रूपकातून वर्णन करण्याची एक महापुरुषांची परंपरा आहे, एक शैली आहे. संत वाङ्मयामध्ये तर अशी अनेक रूपक केलीत, रूपकं केलेली आहेत. वासुदेवाचं रूपक आहे, जोगी हे रूपक आहे, आंधळा पांगळा हे रूपकच आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रूपकातून उपदेश केला जातो. रूपकातून केलेला उपदेश हा प्रतिपत्ती सौकर्याय भवती, म्हणजे ज्ञान सुलभ होण्यासाठी, सहज ज्ञान होण्यासाठी रूपक केले जातात. सहज हेच ज्ञान जर सांगितलं तर लवकर ध्यानात येत नाही, सरळ सांगितलं तर. पण एका रूपकातून उपमेतून सांगितल्यानंतर मग ते समजायला सोपं जातं. म्हणून सुलभ व्हावं याकरिता या ठिकाणी हे रूपक केलेलं आहे. भाष्य बघा. तत्रतम आत्मानं ऋतपम संसारिणं रथिनं रथस्वामिनं विद्धि जाणीहि. तत्र म्हणजे या रथरूप कल्पनेमध्ये तम आत्मानं त्या जीवात्म्याला, त्या आत्म्याला म्हणजे कुणाला, ऋतपम संसारिणं. ऋतपम म्हणजे ऋतम पिबती इति ऋतपः, तम ऋतपम. ऋतम नाम कर्मफलम. ऋत म्हणजे कर्मफल, पान करणारा, कर्माची फल भोगणारा असा जो संसारी जीव. संसारिणम म्हणजे जन्म मरणवान असा संसारी. रथिनम म्हणजे रथस्वामीनम विद्धि नाम जानीहि. तो या रथाचा स्वामी आहे, रथावर बसलेला, आरूढ झालेला कोण आहे, हा जीवात्मा. मग रथ कोण आहे? शरीरम रथम एव तू. शरीराला मात्र तू रथ समज. बघा बरं, रथी का म्हणायचं जीवाला? कारण या शरीररूपी रथामध्ये बसून हा जीवात्मा नरकाला जातो, स्वर्गाला जातो, मोक्षालाही जातो, अनेक प्रकारच्या योनींना जातो, फिरतो, भटकतो. 84 लक्ष योनी फिरणं, भटकणं जे चाललंय ते शरीररूपी रथामध्ये बसूनच चाललंय. म्हणून गमन हे या ठिकाणी काय आहे? सादृश्य आहे. जसं रथामध्ये बसून गमन करतो आपण, तसं या शरीररूपी रथामध्ये बसून आपलं संसाराकडे किंवा मोक्षाकडे गमन होतं. म्हणून या जीवात्म्याला रथी म्हटलंय आणि शरीराला रथ म्हटलेलं आहे.
रथबद्ध हयस्थानीयैः इंद्रियैः आकृष्यमाणत्वात् शरीरस्य. या शरीराला तू रथ समज. का बरं? कारण रथाला बांधलेले घोडे जसे त्या रथाला वळतात तसे या शरीररूपी रथाला बांधलेले घोडे अश्व म्हणजे इंद्रिय, या इंद्रियरूपी अश्वांच्या द्वारे हा शरीररूपी रथ आकृष्यमान होतो, ओढल्या जातो. ही इंद्रिय वळतात शरीराला इकडे तिकडे. नेत्राने काही पाहिलं, रूप पाहिलं, चला रूपाकडे, शरीराला रूपाकडे घेऊन जातात. कानाने काहीतरी चांगलं ऐकलं, अरे चला इथं काहीतरी चांगलं ऐकू येतंय, लगेच ते श्रवणेंद्रिय या देहाला वळतं, तिकडे घेऊन जातं. जशी घोडे रथाला घेऊन जातात तशी ही इंद्रिय या शरीराला घेऊन जातात, इकडे तिकडे ओढतात. म्हणून इंद्रियांना घोडे आणि शरीराला रथ म्हटलेलं आहे. बुद्धिंतु बुद्धीला मात्र कशी बुद्धी? अध्यवसाय लक्षणाम, निश्चय हे जिचं लक्षण आहे अशा प्रकारची जी बुद्धी, तिला तू सारथी जाण विद्धी. सारथी आहे ती. का बरे? भाष्यकार त्याचं कारण सांगतायत. बुद्धी नेतृप्रधानत्वात शरीरस्य. कारण बुद्धिरूपी नेता प्रधान आहे या शरीरामध्ये. जसं नेता जसं सांगतो तसे कार्य करीत राहतात. कोण? कार्यकारी मंडळ. त्यांचे जे पाठीमागं पुढं फिरणारे असतात सगळे, ते नेता सांगतो त्यानुसार ते करीत राहतात कामं. त्याप्रमाणे ही बुद्धी कोण आहे? नेता आहे या शरीरामध्ये. सारथी नेतृप्रधान इव रथ. ज्याप्रमाणे रथ हा त्या सारथीरूपी नेत्याच्या द्वारेच हाकल्या जातो. सारथी नसेल तर रथ हाकल्या जाऊ शकत नाही. म्हणून सारथी हाच त्या ठिकाणी नेता असतो. त्या रथावर मालक, नेता, स्वामी कोण आहे? सारथी. त्या रथामध्ये रथाला घेऊन जातो इकडे तिकडे. त्याप्रमाणे ही बुद्धी प्रधान आहे शरीरामध्ये. सर्वम ही देहगतम कार्यम बुद्धी कर्तव्यमेव प्रायेण. बहुतेक करून या शरीरामध्ये जे काही कार्य होतं ते बुद्धीकडूनच केल्या जातं. कारण बुद्धीनं निश्चय केल्याशिवाय आपण प्रवृत्त होत नाही. एखादं कार्य करायचं आहे, समजा अभ्यास करायचा आहे, तर आधी बुद्धीनं निश्चय केला पाहिजे. अभ्यास मी करणारच हा निश्चय केला, मग आपली नेत्रादी इंद्रिय, आपलं शरीर हे सगळे मग तिकडं प्रवृत्त होतात. म्हणून सगळी देहातील कार्य बुद्धी प्रधान असतात. प्रायेण म्हटलंय, बहुतेक करून. अर्थात काही काही वेळेला बुद्धीचं प्राधान्य नसतं. कधी कधी बुद्धीचा निश्चय असतो की मी हे करणार, पण तरीसुद्धा ते करत नाही. समजतंय ना? असं होतं की नाही? बऱ्याच वेळेला कधी कधी बुद्धी म्हणते हे करू नको, हे चांगलं नाही, हे खाऊ नको, निश्चय आहे बुद्धीचा, पण ते खाल्ल्याशिवाय राहत नाही, पिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे कधी कधी आपण बुद्धीचं सुद्धा ऐकत नाही आपल्या. म्हणून प्रायेण म्हटलंय. बहुतेक करून बुद्धीचं ऐकून सगळं हे कामं चाललेत. बहुतेक करून याचा अर्थ बरीचशी कामं बुद्धीला न ऐकता सुद्धा आपण करतो. किंवा आपण सुषुप्तीमध्ये गेलो, श्वासोश्वास आपले सुरू आहेत, मग काय बुद्धीचा निश्चय होतो का? नाही, आता मी श्वास घेणार, आता मी सोडणारच, असं चाललंय का? नाही. श्वासोश्वास करणं हे जे सौषुप्त कार्य आहे हे बुद्धीच्या निश्चया वाचून आहे. बरोबर ना? म्हणून अशी बरीचशी कार्य असतात कार्य की ते बुद्धीच्या निश्चया वाचून केली जातात. म्हणून प्रायेण असं म्हटलेलं आहे. मनः संकल्प विकल्पादि लक्षणम प्रग्रहम रशनाम विद्धी. संकल्प विकल्प करणारं जे मन आहे ते प्रग्रह आहे, दोरी आहे, म्हणजे लगाम आहे असं तू जाण. का बरं? मनसा ही प्रगृहितानि श्रोत्रादीनी करणानी प्रवर्तन्ते रशनया इव अश्वाहा. जसे ते लगामाच्या द्वारा, दोरीच्या द्वारा, अश्वाहा ते घोडे काय केले जातात? नियंत्रित केले जातात. त्याप्रमाणे मनाच्या द्वारा ही जी श्रोत्रादी इंद्रिय आहेत ती नियंत्रित केली जातात, नियमित केली जातात. सर्व इंद्रियांचं कार्य मनावर अवलंबून आहे आणि इंद्रियासकट मनाचं कार्य बुद्धीवर अवलंबून आहे. म्हणून या ठिकाणी मनाला लगाम म्हटलेलं आहे. मनाला जर आपण लगाम दिला, लगाम हातामध्ये मनाने ठेवला, तर इंद्रिय कुठं बाहेर जाऊ शकत नाहीत.
आणि इंद्रियरूपी घोड्यांना ताब्यात ठेवण्यासाठी लगाम म्हणजे मन आहे असा अर्थ आहे. आणि तो लगाम म्हणजे मन कोणाच्या हातात पाहिजे? बुद्धिरूपी सारथ्याच्या हातात पाहिजे, म्हणजे बुद्धीचं साह्य पाहिजे. आणि बुद्धीनं मग कुणाचं गमन करावं? तर त्याच्या आतमध्ये असणाऱ्या आत्मस्वरूपाकडे जाण्यासाठी बुद्धीनं प्रयत्न करावा, असा याचा अर्थ आहे. आता उर्वरित रूपक पुढच्या मंत्रामध्ये श्रुतिमाता सांगते. इंद्रियाणि हयानाहुर विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः इंद्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः. इंद्रियाणी हयान आहुहू, इंद्रियांना तो घोडे आहेत असं समज. विषयांस्तेषु गोचरान, तेषु म्हणजे इंद्रिय ही घोडे आहेत अशी कल्पना जर केली तर मग विषय हे त्याचे काय आहेत? मार्ग आहेत असं समज. पंचविषय शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचविषय त्या घोड्यांचे चालण्याचे मार्ग आहेत. इंद्रियरूपी घोडे काय करतात? शब्द स्पर्श रूप रस गंध या मार्गाने चालतात. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता इति आहुः मनीषिणः, असं मनीषी विद्वान लोक असं बोलतात. काय की आत्मा म्हणजे इथं आत्मा शब्दाचा अर्थ आहे शरीर. शरीर इंद्रिय आणि मन यांनी युक्त असलेला जो जीवात्मा त्याला म्हटलं जातं भोक्ता. असा भोक्ता एकटा कूटस्थरूप आत्मा भोक्ता होऊ शकत नाही. त्याला भोक्ता व्हायचा असेल, कर्ता व्हायचा असेल तर काय करावं लागतं? शरीराचं सहाय्य घ्यावं लागतं, इंद्रियांचं घ्यावं लागतं, मनाचं घ्यावं लागतं. मग शरीर इंद्रिय मन यांनी युक्त असणारं चैतन्य म्हणजे भोक्ता असं मनीषी विद्वान लोक बोलतात. असं रूपक या ठिकाणी केलेलं आहे. इंद्रियाणी चक्षुरादीनी हयानाहुः रथकल्पना कुशलाः शरीर रथाकर्षण सामर्थ्यात. इंद्रियांना चक्षुरादिक इंद्रिय हे हयानाहु म्हणजे हे घोडे आहेत असं बोलतात. कोण? रथकल्पना कुशलाः, रथाची कल्पना करण्यामध्ये जे कुशल आहेत ते सगळे विद्वान लोक. अशी रथाची कल्पना करणारे, शरीर रथ आहे इंद्रिय घोडे आहेत अशी कल्पना करणारे जे रूपक करणारे विद्वान आहेत ते म्हणतात की ही इंद्रिय या रथाची घोडे आहेत. का बरं? सादृश्य सांगतात. शरीर हे जे हे जे रथ आहे या शरीररूपी रथाला आकर्षण करणं ओढणं हे काय आहे? सामान्य आहे, म्हणजे समान आहे. जसं बाहेरच्या रथाला घोडे वढतात तशी ही इंद्रिय देहाला वढतात. म्हणून या ठिकाणी इंद्रियांना घोडे असं म्हटलेलं आहे. तेषु एव इंद्रियेषु हयत्वेन परिकल्पितेषु, जर मग इंद्रियांना घोडे असं म्हणून परिकल्पित केलेलं आहे, कल्पना केलेली आहे, तर मग त्यांचे मार्ग सहजच कोण असणार? गोचरान मार्गान, त्यांचे मार्ग रूपादीन विषयान विद्धी. रूप म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचज्ञानेंद्रियांचे पंचविषय हे या घोड्यांचे मार्ग आहेत, रस्ते आहेत. या रस्त्यानं मार्गानं हे इंद्रियरूपी घोडे या शरीररूपी रथाला ओढतात. आत्मे इंद्रिय मनोयुक्त म्हणजे शरीर, इथं आत्मा शब्दाचा अर्थ शरीर केला. शरीर इंद्रिय मनोभिही सहितम यांच्या सहित संयुक्तम युक्त असलेला. आत्मानं भोक्ता इति, अशा आत्म्याला भोक्ता असं जाण. म्हणजे संसारी इति आहुर मनीषिणः विवेकिनः, अशा आत्म्यालाच भोक्ता संसारी असं विवेकी पुरुष बोलतात. नाही केवलस्य आत्मनः भोक्तृत्वम अस्ति, केवळ जो आत्मा आहे म्हणजे कूटस्थरूप आत्मा ब्रह्म त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व असू शकत नाही. बुद्ध्यादी उपाधिकृतच आहे ते. बुद्धी मन इंद्रिय शरीर या सर्व उपाधी ग्रहण केल्या तरच त्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व सिद्ध होतं, अन्यथा नाही. तथाच श्रुत्यंतरम,
आणि अशीच श्रुती पण आहे, अन्य श्रुती आहे. केवलस्य अभोक्तृत्वमेव दर्शयती. केवल जो कूटस्थ निर्विकार आत्मा आहे त्याच्या ठिकाणी अभोक्तृत्व सूचित करते. ध्यायती इव लेलायती इव, जणू काही आत्मा हा ध्यान करतो बुद्धीच्या द्वारा. लेलायती इव, जणू काही आत्मा हा कुठली तरी लीला करतो, म्हणजे चेष्टा करतो, म्हणजे क्रिया करतो शरीर इंद्रियाच्या मनाच्या द्वारा. जणू काही इव, इव हा शब्द या ठिकाणी सांगतो की आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नाही, ध्यान करणं नाही, चेष्टा करणं नाही. ध्यायती इव लेलायती इव, हे इव सांगतो की हे जणू काही आहे, वास्तविक आत्म्याच्या ठिकाणी हे काहीही नाही. हे मग कशामुळे? तर उपाधीमुळे, बुद्धीमुळे त्या ठिकाणी कर्तृत्व आलेलं आहे इत्यादी. एवं च सती, असा असता वक्ष्यमाणा रथकल्पनया वैष्णवस्य पदस्य आत्मतया प्रतिपत्ती उपपद्यते न अन्यथा स्वभाव अनतिक्रमात. जर असं नाही मानलं, स्वाभाविकच आत्म्याच्या ठिकाणी जर कर्तृत्व भोक्तृत्व मानलं, आत्मा हा स्वरूपानेच करता भोगता आहे असं जर मानलं, मग अन्यथा तर मग काय होईल? या रथकल्पनेच्या द्वारा पुढे सांगितल्या जाणारी जी वैष्णव पदाची प्रतिपत्ती आहे आत्मरूपाने, ते ब्रह्मपद मी आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान त्याला होतं म्हणून पुढे सांगितलेलं आहे, पुढे येणार आहे श्लोक. तर हे ज्ञान त्याला मग उपपन्न होणार नाही, कारण स्वभावाचं कधी अनतिक्रमण होत नसतं, स्वभाव कधी बदलत नाही, स्वभाव कधी सुटत नसतो. भोक्तृत्व हा आत्म्याचा स्वभावच असता तर तो कधी सुटला नसता. मी अकर्ता, मी अभोक्ता, मी ब्रह्म असं ज्ञान त्याला कधीही झालं नसतंच. जसं दगड हा कठीण आहे, स्वभाव आहे त्याचा, अग्नी हा स्वभाव आहे कसा, दाहकता, हा स्वभाव कधी सोडत नाही त्या स्वरूपाला, त्या वस्तूला. तसा आत्मा जर करता भोगता असता तर त्याला पुढे तत्वमस्यादी महावाक्यांनी अहम ब्रह्मास्मी, मी निर्विकार, अकर्ता, अभोक्ता असं ब्रह्म आहे असं ज्ञान त्याला कधीही झालं नसतं. पण होतं की नाही? ज्या अर्थी होतं याचा अर्थ मुळातच आत्मा स्वरूपाने अकर्ता अभोक्ताच असतो. हे औपाधिक मन इंद्रियादी उपाधीमुळं तेवढ्यापुरतं ते कर्तृत्व भोक्तृत्व आलेलं असतं, असा याचा अर्थ आहे. समजलं? आता पुढे 2-4 श्लोकांमध्ये सांगणार आहेत की ब्रह्मविद्येचा अधिकारी कोण आणि अधिकारी कोण नाही. हा जो रथ आहे ना, चालवणारे हे घोडे, हे सारथी, हे चांगले पाहिजेत तर तो ब्रह्मविद्येचा अधिकारी. आणि हे घोडे जर चांगले नाहीत म्हणजे शब्दादी विषयाकडेच ओढतात, या रथाला बुद्धिरूपी सारथी पण त्यांचंच ऐकायला लागले, कुणाच मनाचं इंद्रियाचं विषयाकडे धावायला लागले, असं गमन जर होत असेल तर मग तो ब्रह्मविद्येचा नाही, मग संसार गमनाय, संसाराकडे त्याचं गमन होतं. आणि ज्याचे इंद्रियरूपी घोडे मनाचं ऐकतात, विषयाकडे नाही मनाचं ऐकतात मागे, म्हणजे मन लगाम आहे त्यांना लावलेला, आणि हा लगाम बुद्धीच्या हातात आहे. बुद्धी पण कशी आहे? चांगली आहे, शुद्ध आहे, पवित्र अशी बुद्धी आहे. तर मग ती बुद्धी, ते मन, ते इंद्रिय त्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जातात, म्हणजे परमार्थाकडे घेऊन जातात, म्हणजे मोक्षाकडे घेऊन जातात. मग हे आता ह्या रथावर बसलेले जे जीव आहेत ते 2 प्रकारचे, बरोबर ना? एक संसाराकडे जाणारे, एक मोक्षाकडे जाणारे, यांचं वर्णन करतायत पुढच्या काही मंत्रांमध्ये. अविवेकी पुरुष विवश होतो आता. कशामुळे? सारथी हातात नाही, बरोबर ना? सारथी बुद्धी हातामध्ये नाही, मन हातात नाही, लगाम हातात नाही, इंद्रिय घोडे हातात राहिले नाही, ऐकत नाही त्याचा. आता नावाचाच हा राजा, बरोबर ना? काही काही राजे नावाचाच राजा, प्रधानच सगळं चालवतो, असं या मंत्रामध्ये सांगणार आहेत बघ. यस्त्व विज्ञानवान भवत्य युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः. यस्त्व विज्ञानवान भवत्य युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः. यह तु अविज्ञानवान भवति.
अयुक्तेन मनसा सदा तस्य इंद्रियाणी अवश्यानी दुष्टाश्वाः इव सारथेः. यह तू, यह म्हणजे जो, जो म्हणजे जो कोणी बुद्धिरूपी सारथी कसा आहे, अविज्ञानवान भवती, त्याला विज्ञान नाही. अविज्ञान म्हणजे काय, विज्ञानरहित म्हणजे विवेकरहित आहे, अविवेकी आहे. कोण, बुद्धी रूपी सारथी. अयुक्तेन मनसा सदा, सदा अयुक्त मनाने युक्त आहे, म्हणजे त्याचं लगाम जो आहे तो मोकळा आहे, लगाम ओढून धरलेला नाही घोड्यांचा. अयुक्त म्हणजे काय, लगाम हातात असणं म्हणजे युक्त. बुद्धी अशी आहे की स्वतः अविवेकी आहे, बुद्धिरूपी सारथी, आणि हातात जो लगाम आहे तो ढिला सोडलेला आहे, इंद्रियांना ओढून म्हणजे असं ताब्यात घेतलेलं नाही. मोकर सोडलं इंद्रियरूपी घोडे याला म्हणायचं. मन हातामध्ये नाही, पुन्हा मनरूपी हात लगाम हातात नाही आणि इंद्रिय पण मोकळे सोडले. तस्य इंद्रियाणी अवश्यानी, त्याची जी इंद्रियरूपी घोडे असतात ते काय होतात मग, अवश म्हणजे वशीभूत राहत नाहीत, आपल्या हातात राहत नाहीत, कारण लगामच नाही हातात. दुष्ट अश्वा इव सारथे, एखाद्या सारथ्याचे ते रथाला झोपलेले घोडे असतात ते दुष्ट असतात. घोडे कसे आहेत, ते दुष्ट आहेत, वाईट आहेत, चंचल आहेत, इकडं तिकडं वडणारे आहेत, आणि मग त्या रथाला कुठेही घेऊन जातात. त्या बुद्धिरूपी सारथ्याच्या हातामध्ये ते घोडे राहत नाही. तसं इथं सुद्धा बुद्धीच्या हातामध्ये इंद्रियरूपी घोडे राहत नाहीत, कारण हातात लगाम नाही, लगाम ढिला पडला आहे असा अर्थ. आणि स्वतः सारथी कसा आहे, अयुक्त आहे, म्हणजे अविज्ञानवान आहे, म्हणजे अविवेकी आहे. असा जर असेल तर मग त्याची ते इंद्रिय, त्याचं ते मन हातात राहत नाही, त्या सारथ्याच्या बुद्धीच्या, आणि शरीररूपी रथाला कुठेही मग संसारामध्ये या योनीला त्या योनीला घेऊन जातो. त्या रथी आत्म्याला इकडं तिकडं यांच्याबरोबर मग फिरावं लागतं. तत्र एवं सती यस्तु बुद्ध्याख्यः सारथी अविज्ञानवान अनिपुणः अविवेकी प्रवृत्तौ च निवृत्तौ च भवति. असा असता यह बुद्ध्याख्य, बुद्धी नावाचा जो सारथी आहे, कसा आहे तो, अविज्ञानवान म्हणजे अनिपुण म्हणजे अविवेकी असा आहे. प्रवृत्तौ निवृत्तौ, कुठं प्रवृत्त व्हायचं कुठं निवृत्त व्हायचं याविषयी अविवेकी आहे. कोणता विषय सेवन करावा कोणता नाही करावा, कुठं इंद्रियांना ताब्यात ठेवावं कुठं मोकळं सोडावं हे काही कळत नाही. यथा इतरः रथचर्यायाम अयुक्तेन अप्रगृहीतेन असमाहितेन मनसा अप्रग्रहस्थानीयेन सदा युक्तो भवति, तस्य अकुशलस्य बुद्धिसारथेः इंद्रियाणि अश्वस्थानीयानि अवश्यानि अशक्य निवारणानि दुष्टाश्वाः अदान्ताश्वाः इव इतर सारथेः भवन्ति. मग काय होतं, ज्याप्रमाणे बाहेर रथामध्ये एखादा सारथी अकुशल असतो, मग त्याच्या हातामध्ये ते इंद्रिय आपले ते घोडे वगैरे राहत नसतात, तसंच इथं पण होतं. म्हटले अयुक्त आहे, अप्रगृहित असमाहित मनरूपी लगाम समाहित केलेला नाही, पक्का हातात धरलेला नाही. काय, मन रूपी लगाम. असा आहे हा कोण, बुद्धिरूपी सारथी. मनाला या सारथ्यानं हातात धरलेलं नाही. म्हणजे मग काय होतं, अकुशल असा हा बुद्धिसारथी झाला, अविवेकी आहे. मग याची हे घोड्यांच्या स्थानी असणारी जी इंद्रिय आहेत ते त्याच्या अधीन राहत नाहीत, त्या सारथ्याच्या अधीन राहत नाहीत. यांचं निवारण करणं त्याला अशक्य होतं. जसे बाहेरचे अश्व हे घोडे असावेत, घोडे हे दुष्ट असावेत, एखादे सारथ्याचे ते घोडे दुष्ट असावेत, तसे हे घोडे इंद्रिय काय होतात, दुष्ट होतात. पाहिजे त्या विषयाकडे अंगामनाशी रुचावे, येतुली कृत्याकृत्य नाठवे, भलत्याची करण्याची नावे भलतेची करे, असे त्याचे इंद्रियरूपी घोडे अवश होतात, त्याच्या हातात राहत नाही. कुणाच्या, बुद्धिरूपी सारथ्याच्या. इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. असं पांगळ होणं म्हणजे असंच आहे, इंद्रिय हातामध्ये राहिले नाही.
इतर सारथे हे इव, जसे अदांत म्हणजे हे घोडे जे आहेत ते अदांत नियमित केलेले नसावेत, त्याप्रमाणे याचे इंद्रियरूपी हे अश्व अदांत आहेत, त्यांचं दमन केलं नाही. बरोबर ना? या कारणे इंद्रियांचे दमन निके असं म्हटलं. इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. इंद्रिय हे मनाचा लगाम पाहिजे इंद्रियांना लावलेला. पण असं केलेलं जर नाही तर मग मात्र त्याचा कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, असा याचा भावार्थ आहे. आता विवेकी पुरुष कसा असतो म्हटले, या रथामध्ये बसलेला शरीररूपी रथारूढ एक विवेकी पुरुष पण आहे. तो कसा आहे त्याचं वर्णन करतायत पुढच्या श्लोकामध्ये. यस्तु विज्ञानवान भवति युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः. यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा यस्तु यह तो विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा तस्य इंद्रियाणि वश्यानि सदाश्वाः इव सारथे. यह तो यह, परंतु जो मात्र बुद्धिरूपी सारथी विज्ञानवान भवती विवेकी आहे, युक्तेन मनसा सदा युक्तेन मनसा भवती, जो मनरूपी लगामाने युक्त आहे. ज्या बुद्धिरूपी सारथ्याने काय केला, मनरूपी लगाम आपल्या हातात पक्का पकडलेला आहे, घोड्यांना लावलेला. मग काय होतं, तस्य इंद्रियानी वश्यानी, त्याची ती इंद्रिय असतात मग अश्व, ते वशीभूत राहतात. कसे, सदाश्वाहा इव सारथे हे सारथे हे सदाश्वाहा इव. जसे एखादा बाहेरचा घोड्याचा सारथी हा सत असतो, चांगला असतो, विवेकी असतो, आणि तो मग काय करतो, आपला जो लगाम आहे तो घोड्यांना लावलेला हातामध्ये ठेवतो, आणि मग त्यामुळे त्याचे घोडे पण कसे आहेत, चांगलेच आहेत, त्याची इंद्रिय पण चांगलीच आहेत. मग चांगली असणारी घोडी ज्याप्रमाणे त्या रथाला कुठेही वडत नाहीत, जिथं पाहिजे तिथंच घेऊन जातात, त्याप्रमाणे हे इंद्रियरूपी अश्व मन या लगामानं युक्त करतो हा सारथी. कारण हा सारथी विवेकी आहे, आणि त्यामुळे मग हा जो जीव आहे तो परमकल्याणाला जातो. हा विवेकी साधक रूपी हा जीव आहे, या रथावर आरूढ झालेला, असा याचा अर्थ आहे. यस्तु पुनः पूर्वोक्त विपरीतः सारथीर्भवती. परंतु जो मागे सांगितलेल्या सारथ्याहून विपरीत आहे, वेगळा आहे, वेगळा म्हणजे चांगला आहे, मागचा अयुक्त होता, हा युक्त आहे. आयुक्त नाही बरं, अयुक्त असा अर्थ. मागचा कसा होता, अयुक्त, हा कसा आहे, आयुक्त असा आहे. विज्ञानवान आहे, विवेकी आहे. प्रगृहित मनाहा म्हणजे समाहित चित्तहा, त्यानं चित्ताला मनाला समाहित केलंय, प्रगृहित केलंय, आपल्या हातात ठेवलंय, स्वाधीन ठेवलंय, सदा ठेवलंय. तस्य अश्वस्थानीयानी इंद्रियाणी, त्याची अश्वस्थानीय जे इंद्रिय आहेत ती प्रवर्तयितुम निवर्तयितुम वा शक्यानी वश्यानी, त्याची ती इंद्रियरूपी अश्व कुठं प्रवृत्त करायची, ती प्रवृत्त करण्यामध्ये, किंवा निवर्तयितुम एखाद्या चुकीच्या मार्गापासून निवृत्त करण्यामध्ये शक्य होतात, त्याच्या अधीन राहतात. दांताहा सदश्वाहा इव सारथे हे, ज्याप्रमाणे बाहेरचा एखादा सारथी चांगले घोडे घेऊन येतो बाजारात, कसे पण नाही, चांगले घोडे रथाला झुपतो, त्यांना ताब्यात ठेवतो, त्यांचा लगाम हातात ठेवतो, त्याप्रमाणे हा साधक रूपी जीवात्मा या शरीररूपी रथावर आरूढ होऊन बुद्धीला विवेकी बनवतो, मन लगाम हातात ठेवतो, मग त्यामुळं घोडे वशीभूत राहतात, इंद्रिय त्याचं म्हणेल तेच ऐकतात, असं होतं. तस्य पूर्वोक्तस्य अविज्ञानवतः बुद्धिसारथे हे इदम फलम आह. पाठीमागे जो 5व्या मंत्रामध्ये अविवेकी सारथी सांगितला ना, मग असा अविवेकी सारथी ज्या रथीला मिळाला, समजतंय ना, ज्या जीवाला
रथीला अविवेकी सारथी मिळाला, त्याचं काय होतं म्हटले, त्याला फल कोणतं मिळतं? हे अविद्येचं फल चाललंय बरं. अविद्येची फल आणि विद्येची फलं मागे सांगितलं ना या वल्लीमध्ये. अविद्येचं फल आणि विद्येचं फल स्पष्ट केलं जाणार आहे. तर अविद्येचं फल मग याला हा अविवेकी आहे, याला सारथी चांगला भेटला नाही. कुणाला? ड्रायव्हर चांगला पाहिजे का नाही? नाहीतर खाना ट्रक ड्रायव्हर भेटला कशाला? आमची गाडी चालवायला, फोर व्हीलर चालवायला ट्रकचा ड्रायव्हर भेटला, दोन्ही हाताने घेर ओढतो तो असा. त्याला वाटतं पाठीमागे 10-5 टायर आहेत, मोठी गाडी आहे म्हणून तो असं पार पडून वळवतो, असा असा घेतो. गतिरोधक वगैरे यायला त्याला वाटतं गाडी चढायची नाही, मोठी गाडी आहे, चढायची नाही, खनखन हाणतो पुढं, असा घेऊन जातो. ब्रेक लावणं नाही, काय नाही. म्हणजे एक पद्धती सांगतो. ड्रायव्हर चांगला असेल तर त्या गाडीचं काही खरं आहे, त्या मालकाचं काही खरं आहे. ड्रायव्हरच नाही चांगला भेटला तर अवघड आहे ना. म्हणून सारथी असावा कसा? कृष्णासारखा. जेथ अश्ववाहको आपण, वैकुंठीचा राणा जान, तया रथाचे गुण काय वानो. वा. सारथी कसा असावा? कृष्णासारखा असावा. म्हणून अर्जुनाचं कल्याणच झालं की नाही. एवढे कौरव होते, 100 कौरव आणि 11 अक्षोहिणी सैन्य, परंतु 5 पांडव काही झालं नाही त्यांना. बालही बाका न होय, ज्याको राखे साईया बालन बाका होय. किती मोठी संकट येऊ द्या, परमात्मा जर रक्षण करणारा सारथी असेल आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला काही होऊ शकत नाही. आपलं रक्षण परमात्मा निश्चित करतो. नमुडे काटा हिंडता वन. कारण रक्षण करणारा कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून सारथी चांगला पाहिजे. मग सारथी नाही चांगला भेटला ज्या जीवात्म्याला, म्हणजे बुद्धी नाही चांगली, व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन केलं ना गीतेमध्ये. व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका, निश्चय करणारी बुद्धी, अनिश्चय करणारी, चंचल असलेली बुद्धी. मग या चंचल असणाऱ्या बुद्धिरूपी सारथ्यानं युक्त असणारा जो रथी जीव, काय होतं त्याचं, कुठं जातो, त्याचं वर्णन आहे पुढच्या मंत्रामध्ये. यस्त्व विज्ञानवान भवत्य मनस्कः सदा शुचिः न स तत्पदमाप्नोति संसारञ्चाधिगच्छति. यस्त्वविज्ञानवान् भवत्य मनस्कः सदा शुचिः न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति. यह तु अविज्ञानवान् भवति अमनस्कः सदा अशुचिः न सह तत्पदम आप्नोति संसारं च अधिगच्छति. यह तु, परंतु जो सारथी अविज्ञानवान होता, बरोबर ना, अविज्ञानवान अशा सारथ्यानं युक्त असल्यामुळं हा जीव पण झाला अविज्ञानवान. इथं अविज्ञानवान या अविवेकी पुरुषाचं विशेषण आहे, बरोबर ना. 5व्या मंत्रामध्ये अविज्ञानवान त्या सारथ्याचं विशेषण होतं. सारथी अविज्ञानवान असल्यामुळं हा रथी अविज्ञानवान झाला. समजते ना, जशी बुद्धी तसा तो जीव. यह तू अविज्ञानवान, अविवेकी असा तो आहे पुरुष जीव. भवती, अजून कसा, अमनस्काः, मन रूपी लगाम हातात नसलेला, सदा अशुचिही, त्यामुळं सदैव ते इंद्रिय विषयाकडे धावून अपवित्र होतात, असा असलेला जो जीव आहे तो न सह तत्पदम आपनोती, तो त्या ब्रह्मपदाला, परमात्मपदाला कधीही प्राप्त करीत नाही. मग कुठं जातो? त्याला काय मिळतं? तो तर जातो ना शरीररूपी रथात, कुठेतरी गमन करतो. मग कुठं जातो? संसारमच्या अधिगच्छती, जन्म मरण रूप संसारालाच तो मिळवतो, प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. यह तु अविज्ञानवान भवति अमनस्कः प्रगृहीत मनस्कः सहा ततः एव अशुचिः सदा एव. अविवेकी जो जीव आहे, अमनस्क म्हणजे ज्याचं चित्त संयत नाही,
मन ताब्यात नाही असा. आणि त्यामुळेच सदैव अशुची अपवित्र असं वर्तन जीवन जगणारा, पापाचरण करणारा, सहा तो न रथी, तो रथी तत्पूर्वोक्तम अक्षरम यत परमम पदम आपनोती, म्हणजे न आपनोती तेन सारथीना, त्या अयुक्त अशा अविवेकी अशा सारथ्याच्या द्वारा, बुद्धीच्या द्वारा तो रथी जीव पूर्वोक्त त्या ब्रह्मपदाला प्राप्त करू शकत नाही, की जे अविनाशी आहे. न केवलम कैवल्यम न आपनोती इति, केवळ त्याला मोक्ष मिळत नाही असंच नाही, तर संसारंच जन्म मरण लक्षणम अधिगच्छती, जन्म मरण या स्वरूपाचा संसारच त्याला मिळतो प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. थोडक्यात ज्याची बुद्धी ताब्यात नाही, मन ताब्यात नाही, इंद्रिय ताब्यात नाही, स्वैराचार करणारा असा जो जीव आहे त्याचं अकल्याण होतं, त्याला जन्म मरणादी दुःख योनीच प्राप्त होतात. पण जो विवेकी आहे, साधक आहे, तो पण या देहातच राहतो. मग त्याचं काय होतं, की ज्याची बुद्धी रूपी सारथी चांगली आहे. पाठीमागे जे 6व्या मंत्रामध्ये चांगल्या सारथ्याचं वर्णन केलं होतं, चांगल्या बुद्धिरूपी सारथीचं, त्या साधकाचं जीवाचं काय होतं, अर्थात हे विद्येचं फल. आता हे विद्येचं फल या ठिकाणी श्रुतीमाता सांगते 8व्या मंत्रामध्ये. यस्तु विज्ञानवान भवति समनस्कः सदा शुचिः न स तु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते. यस्तु विज्ञानवान भवति समनस्कः सदा शुचिः स तु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते. यह तो यह, परंतु जो विज्ञानवान भवती, जो जीव साधक विवेकी आहे, विज्ञानवान आहे, कारण त्याचा सारथी पण विज्ञानवान आहे ना, ड्रायव्हर चांगला आहे, त्यामुळं हा जो जीव आहे स्वामी रथी, तो पण विज्ञानवान झाला, विवेकी आहे. त्यामुळं समनस्काः, मन रूपी लगाम हातामध्ये असलेला, म्हणजे शुद्ध मनस्क असा, मन पवित्र शुद्ध असलेला असा. सदा शुचिही, त्यामुळं विषयाकडे न धावता त्याचं मन परमार्थामध्ये येतं, म्हणून सदा शुचिही, सदैव पवित्र, पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी असा तो होतो. आणि त्यामुळे सहतो तत्पदम आपनोती, तो मात्र त्या परमपदाला प्राप्त होतो. यस्माद् भूयो न जायते, की जिथं गेल्याच्या नंतर तो तिथून पुन्हा कधीही जन्म मरणरूप संसाराला प्राप्त होत नाही, असा तो आहे. की ज्याचं मन बुद्धी इंद्रिय ताब्यात आहेत, तोच त्या परमपदाला प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. यस्तु द्वितीय, जो मात्र दुसरा हा विज्ञानवान आहे, म्हणजे विवेकी आहे, विज्ञानवत सारथी उपेतः रथी विद्वान इति येतात. जो ज्याचा सारथी कसा आहे, विज्ञानवाला आहे, विवेकी आहे, अशा सारथ्यानं युक्त असणारा हा रथी, हा साधक रूपी विद्वान, असा याचा अर्थ. युक्त मना हा म्हणजे समनस्काः, त्याचं मन शुद्ध आहे. सह ततः एव, त्यामुळेच तो सदा शुचिही, त्याचे इंद्रिय मग विषयाकडे जाऊन अपवित्र होत नाहीत, संतांच्या संगतीत राहून पवित्र राहतात. सह तो तत्पदम आपनोती, तो मात्र मग त्या परमपदाला प्राप्त करतो. यस्मात् आपतात पदात अप्रच्युतः सन भूयः पुनर्न जायते संसारे, की ज्या पदाला प्राप्त होऊन पुन्हा तो कधी प्रच्युत होत नाही, म्हणजेच पुन्हा तो जन्म मरणाला संसाराला प्राप्त होत नाही, अशा मोक्षाला तो प्राप्त होतो. किम तत्पदम, ते कोणतं पद आहे की ज्या पदाला हा महात्मा प्राप्त होतो, त्याचं वर्णन केलंय पुढच्या मंत्रामध्ये. एवढा मंत्र घेऊ, कारण पुढच्या मंत्रापासून स्वतंत्र नवीन विषय सुरू होतोय. विज्ञान सारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान नरः सोध्वनः परपारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्. विज्ञान सारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान नरः सोध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्. विज्ञान सारथिर्यः तो यह, परंतु जो मनुष्य, जो साधक विवेकी पुरुष, विज्ञान सारथी, अर्थात याचा सारथी कसा आहे, विज्ञानानं युक्त आहे, अशा बुद्धिरूपी सारथ्यानं युक्त असलेला तो रथी जीव.
अजून कसा? मनः प्रग्रहवान, मन रूपी लगामानं युक्त असलेला. नरह, तोच नर आहे खरा, हे सूचित करायचं आहे. बाकीचे अनरच आहेत, नाही तर वानर इथले. हाच खरा नर आहे. नरहा इंद्रियांना ताब्यात ठेवणारा, मनाला बुद्धीला ताब्यात ठेवणारा. आणि तो नर, तो मनुष्य, तो साधक सह अध्वनः पारम आपनोती, या संसार मार्गाच्या पलीकडे जातो. संसाराचे मार्ग जिथं संपतात त्याच्या पलीकडे जे तत्व आहे, परब्रह्म आहे, त्याला प्राप्त करतो. तद विष्णोः परमं पदम, त्यालाच त्या विष्णूचं परमपद म्हणतात. विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापक, त्यालाच ते विष्णोः परमं पदम, तेच व्यापक अशा ब्रह्माचं ते परमपद आहे. त्या पदाला हा महात्मा प्राप्त होतो. विज्ञान सारथिर्यस्तु यह विवेक बुद्धी सारथीही, विवेक अशा बुद्धी रूपी सारथीनं युक्त असलेला, पूर्वोक्त असा मनः प्रग्रहवान असलेला, प्रगृहित मनाहा म्हणजेच समाहित चित्तहा सन, चित्ताला मनाला समाहित करून असलेला, शुचीही त्यामुळं पवित्र जीवन जगणारा, नरहा म्हणजेच तो विद्वान, सहा अध्वनहा, अध्वन शब्दाचा अर्थ होतो मार्ग. संसार गते हे पारम, संसार गतीच्या पलीकडे असलेलं, संसाराच्या मार्गाच्या पलीकडचं तीर. परमेव अधिगंतव्यम इति एतद आपनोती, जे परम असं गंतव्य स्थान आहे, जे प्राप्तव्य आहे जीवात्म्याला, जिथं जायचं आहे त्या स्थानाला, त्या ब्रह्मस्थानाला, आपल्या मूळ स्वरूपाला तो प्राप्त होतो. मुच्यते संसार बंधनैही, संसाराच्या बंधनांनी तो, अविद्या, काम, कर्म इत्यादी सर्व संसाराच्या बंधनांनी तो मुक्त होतो. तद विष्णोः व्यापनशीलस्य ब्रह्मणः, विष्णोः पदाचा हा अर्थ केला. विष्णोः म्हणजे विष्णूचं, म्हणजे व्यापनशील, कारण विष्णुरु व्याप्तव असा धातू आहे, त्यापासून विष्णू शब्द बनतो. विष्णोः म्हणजे व्यापनशीलस्य, व्यापक असणारं जे ब्रह्म, त्या ब्रह्माचं म्हणजे परमात्मनः, परमात्म्याचं. वासुदेवाख्यस्य, की ज्याला वासुदेव असं नाव आहे, ज्या ब्रह्माला वासनाद वासुदेवस्य, सर्वत्र ज्याचं वास्तव्य आहे म्हणून ब्रह्माला वासुदेव म्हणतात. ते परब्रह्म वासुदेव नावाचं, त्या परमं प्रकृष्टम पदम, अशा परम सर्वश्रेष्ठ अशा पदाला, स्थानाला सतत्वम इति येतात, याचा पुन्हा अर्थ केला स्वरूप. सतत्व शब्दाचा अर्थ होतो स्वरूप, सर्वांचं स्वरूपच असलेलं जे परब्रह्म आहे, त्या परब्रह्माला असं प्राप्नोती विद्वान, हा विद्वान प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. एकंदरीत या रथकल्पनेच्या द्वारा, रथ ही कल्पना केली 3ऱ्या मंत्रापासून तर या 9व्या मंत्रापर्यंत, आणि सांगितलं की या बुद्धिरूपी सारथ्याने युक्त असणारा हे शरीररूपी रथ आहे. मन लगाम आहे, इंद्रिय अश्व आहेत, मार्ग विषय हे मार्ग आहेत, आणि हे सगळे इंद्रिय मन वगैरे याच्या ताब्यात आहेत. बुद्धिरूपी सारथी वगैरे तो विवेकी साधकच तद्विष्णोः परमं पदम प्राप्नोती, आणि बाकीचे सगळे मग ज्यांचे मन इंद्रिय ताब्यात नाहीत ते संसाराला, संसारमच्या आधी गच्छती, त्यांना संसार प्राप्त होतो. अशा प्रकारे हा विवेक या ठिकाणी सांगितला. मग हे जे परमपद आहे ते प्राप्त झालं पाहिजे, तिकडे प्रवास झाला पाहिजे, आपल्या अंतर्मुख इंद्रियांनी झालं पाहिजे, आत्मस्वरूपाकडे गेलं पाहिजे. तर मग हे आत्मस्वरूप आहे कसं, ते सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे, त्याची सूक्ष्मता कळण्यासाठी विषयापेक्षा इंद्रिय, इंद्रियापेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा महत्त्व वगैरे, महत्त्वापेक्षा अव्यक्त प्रकृती, त्याच्यापेक्षा ते परब्रह्मरूप आत्मतत्व हे सूक्ष्म आहे. असं सूक्ष्म 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 करीत करीत एक एक ही सूक्ष्मता सांगत सांगत आत्मतत्वापर्यंत घेऊन जाणार आहेत. हा पुढचाही मंत्र, हे 2, 10वा आणि 11वा अत्यंत प्रसिद्ध असणारे मंत्र आहेत. त्याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.